मनोज जरांगेंच्या समर्थनार्थ मवियाच्या 3 खासदारांनी राज्यपालांना पत्र लिहिलंय। मनोज जरांगेंच्या मागण्या तत्काळ पूर्ण करा अशी मागणी ही मविया खासदारांनी पत्राद्वारे केलेली आहे। खासदार बजरंग सोनावणे, संजय जाधव आणि शिवाजीराव काळगे यांनी राज्यपालांना याबद्दलचे पत्र लिहिलंय। राज्यपालांनी जरांगेंच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी शासनाला आदेश द्यावेत असं खासदार शिवाजी काळगेंनी आपल्या पत्रामध्ये म्हटलेलं आहे। तर मवियाचे खासदार हे जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ पुढे आलेले आहेत आणि 3 खासदारांनी राज्यपालांना थेट पत्र लिहिलंय। मनोज जरांगेंच्या मागण्या तत्काळ पूर्ण करा अशी मागणी पत्राद्वारे मवियाच्या खासदारांनी केलेली आहे। खासदार बजरंग सोनावणे, संजय जाधव आणि आता शिवाजीराव काळगे यांनी राज्यपालांना पत्र लिहिलंय आणि मनोज जरांगे पाटील यांना आपला पाठिंबा दर्शवला। मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा हा 6वा दिवस आहे आणि महाविकास आघाडीचे खासदार जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ यांना पाठिंबा दर्शवताना आपल्याला बघायला मिळतं। मवियाच्या खासदारांचं थेट राज्यपालांना पत्र, जरांगे पाटील यांच्या मागण्या तत्काळ पूर्ण करा अशी मागणी पत्राद्वारे करण्यात आली। कुठल्या लोकप्रतिनिधींनी पाठिंबा दिलाय बघूयात। बीडचे खासदार बजरंग सोनावणे, परभणीचे खासदार संजय जाधव यांनी जरांगे पाटील यांना सगळ्यात आधी पाठिंबा दिला। त्या पाठोपाठ आता हा पाठिंबा वाढताना दिसतोय। जालन्याचे खासदार कल्याण काळे, लातूरचे खासदार शिवाजीराव काळगे यांनीही जरांगे पाटील यांना पाठिंबा दर्शवलेला आहे। संभाजीनगरचे खासदार संदीपान भुमरे, धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि कळंबचे धाराशिवचे आमदार कैलास पाटील यांनी सुद्धा जरांगे पाटील यांना पाठिंबा दर्शवलेला आहे। तर मंत्री शंभूराज देसाई आज मनोज जरांगे पाटील यांची भेट घेणार आहेत। सरकारकडनं आज मंत्री शंभूराज देसाई हे जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करतील। विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे सुद्धा जरांगे पाटील यांची आज भेट घेणार आहेत। मनोज जरांगे पाटलांच्या आमरण उपोषणाचा आजचा हा 6वा दिवस आहे। मंत्री शंभूराज देसाई आज दुपारी 12:30 वाजताच्या सुमारास अंतरवालीमध्ये पोहोचतील अशी माहिती आहे। मनोज जरांगे यांचं आमरण उपोषण त्यामुळे आज सुटणार का, आज नेमकी काय चर्चा होते हे आपल्याला पाहावं लागेल। तर सरकारकडनं आता मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा केली जाणार आहे आणि यासाठी शंभूराज देसाई, मंत्री शंभूराज देसाई हे अंतरवालीमध्ये जाणार आहेत आणि मनोज जरांगे पाटील यांच्याशी ते चर्चा करणार आहेत। जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा आजचा हा 6वा दिवस, त्यामुळे आज जरांगे पाटील यांचं हे आमरण उपोषण सुटणार का हे आपल्याला बघायचं आहे। आपण बघतोय की एकीकडे मंत्री शंभूराज देसाई हे जरांगे यांच्याशी संवाद साधतील, तर दुसरीकडे अंबादास दानवे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे सुद्धा जरांगे पाटील यांची भेट घेणार आहेत, त्यांच्याशी चर्चा करणार आहेत। त्यामुळे आजच्या या सगळ्या भेटीगाठींनंतर जरांगे पाटील नेमकी काय भूमिका घेतात हे पाहणं फार महत्त्वाचं असेल, कारण आजचा हा आमरण उपोषणाचा 6वा दिवस आहे। त्यामुळे अंतरवाली सराटीमध्ये आज नेत्यांची रांग लागणार आहे। एकूणच जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या निमित्तानं आपल्याला नेत्यांचा पाठिंबा सुद्धा वाढताना बघायला मिळतो। त्यात होत असलेल्या आजच्या या भेटीगाठी आणि चर्चा। आणि थेट जाऊयात, ओम देशमुख आपले प्रतिनिधी सध्या सोबत आहेत। ओम, अखेर सरकारकडनं जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करण्यासाठी प्रतिनिधी जाणार आहेत। मंत्री शंभूराज देसाई यांच्यावर ही जबाबदारी आहे। काय प्रामुख्याने मुद्दे असतील जे सरकार दरबारी चर्चेत आलेले घेऊन मनोज जरांगे पाटील यांच्याशी संवाद साधला जाईल? गुरु, आपण पाहिलं असेल जसं तू सांगितलंस की मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा आज 6वा दिवस आहे आणि या सगळ्या संदर्भामध्ये आता महाराष्ट्रामध्ये सगळे संबंध राज्यामध्ये एक प्रकारे या उपोषणाच्या संदर्भामध्ये तीव्र भावना निर्माण होऊ लागल्या आहेत। या भावनांचं रूपांतरण कुठेतरी आणखीन आंदोलनामध्ये, तीव्र आंदोलनामध्ये होऊ नये यासाठी सरकारकडनं आता प्रयत्न केले जात आहेत। यापूर्वीची जी आंदोलनं होती त्याला सुद्धा अशाच प्रकारे हळूहळू प्रतिसाद वाढत होता। या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता राज्य सरकारकडनं या सगळ्या प्रकरणाची दखल घेतली गेली आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा काल प्रसारमाध्यमांशी बोलून या सगळ्या संदर्भात सरकारची भूमिका स्पष्ट केली। त्यासोबतच जरांगे पाटलांना आव्हान सुद्धा केलं होतं की त्यांनी या सगळ्या संदर्भात उपोषण मागे घ्यावं, आम्ही या सगळ्या संदर्भात कारवाई करतोय। दुसऱ्या बाजूला आज राज्याचे मंत्री शंभूराज देसाई हे सुद्धा
आज जरांगे पाटलांच्या भेटीसाठी दाखल होत आहेत। त्यामुळे सरकार आज या सगळ्या संदर्भात आंदोलन जे सुरू होते, आंदोलनाचा जो हा काही टप्पा आहे, या टप्प्यामध्ये अधिक आक्रमकपणे आणि अधिक जलद गतीनं काम करते असं सध्या तरी दिसतंय। लोकसभा निवडणुकीत जो भाजप आणि महायुतीच्या एकंदर सगळ्याच पक्षांना या आंदोलनामुळे फटका बसला होता, त्यातून कुठेतरी धडा राज्य सरकार घेतंय आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती सरकार आता जरांगे पाटलांशी अगदी तातडीनं चर्चा करण्यासाठी पुढे येते असं दिसतंय। त्यामुळे आता या चर्चेतून नक्की मार्ग निघतो का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे, कारण या आंदोलनाची दिशा जसजशी स्पष्ट होत जाईल तसतसं महाराष्ट्राचं येत्या काळातलं राजकारण आहे ते या सगळ्यामुळे वळण घेणार आहे। विधानसभा निवडणूक असतील किंवा राज्यातील इतर समीकरण असतील ही या आंदोलनामुळे आता स्पष्ट होणार। त्यामुळे आजच्या या सरकारकडनं आज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा होणार आहे, त्यामुळे आजच्या या चर्चेनंतर जरांगे पाटील नेमकी काय भूमिका मांडतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद ओम या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।